मंडळी, आपल्या सगळ्यांना वारकरी संप्रदाय माहीत आहे. या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन परंपरेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनकार समाजाचं प्रबोधन करत असतात. समाजाला ज्ञान देण्याचं काम कीर्तन परंपरा करत असते. आणि या कीर्तन परंपरेमध्ये असे असंख्य कीर्तनकार आहेत की त्यांनी या समाजासाठी भरपूर काही केलेलं आहे. मंडळी, वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन परंपरा ही खूप महत्त्वाची आहे. खरं पाहायला गेलं तर संत नामदेवांपासून सुरू झालेली परंपरा आणि ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा रचलेला पाया आणि तुकाराम महाराजांचे मिळालेले अभंग आणि एकनाथ महाराजांनी त्या ठिकाणी खांबाच्या स्वरूपात वारकरी संप्रदायाला दिलेलं बळ, या सगळ्या गोष्टीमुळे वारकरी संप्रदाय सध्या कलशस्थानी विराजमान आहे. कीर्तन परंपरा ही सगळ्यांचा आवडता विषय बनलेला आहे. लहान असू द्या, मोठा असू द्या किंवा वृद्ध असू द्या, ज्येष्ठ असू द्या, कोणताही वयोगट असू द्या, प्रत्येक वयोगटाला कीर्तन हे आवडू लागलेलं आहे. कीर्तन पूर्वीच्या काळी फक्त सप्ताह मंडपामध्येच होत होतं, परंतु आता कीर्तन यूट्यूबवर पाहायला मिळत आहे. आता कीर्तन टीव्हीवरती पाहायला मिळत आहे. म्हणजे कीर्तनाचं स्वरूप सध्याच्या काळात थोड्याफार प्रमाणात का होईना बदललेलं आहे. आणि म्हणूनच कीर्तन हे सध्या लोकांच्या आकर्षणाचा विषय बनलेला आहे. आणि त्याचं कारणही तसंच आहे. वारकरी संप्रदायाकडे असे काही कीर्तनकार आहेत की त्या कीर्तनकारामुळे सध्या समाज कीर्तनाकडे आकर्षित झालेला आहे. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, निवृत्ती महाराज इंदोरीकर असतील, रामराव महाराज ढोक असतील किंवा बाबा महाराज सातारकर असतील, या लोकांनी काय केलं की वारकरी संप्रदायाकडे समाजाला वळवण्याचं काम मधल्या काळामध्ये केलं. आणि आज वारकरी संप्रदाय सुजलाम सुफलाम आहे. आणि म्हणूनच या कीर्तनाकडे लोकांची गोडी लागलेली आहे. सगळ्यांना वाटतं की आम्ही कीर्तन शिकावं, लोकांना कीर्तन सांगावं. बघा तुम्ही, आता मधल्या काळामध्ये जी व्याख्यान करणारी जी व्याख्याती लोक होती, ही व्याख्याती लोक आता कीर्तनकार बनू लागली. आणि कीर्तन शिकण्यासाठी लोक आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेत ॲडमिशन करू लागली, प्रवेश घेऊ लागली. आणि म्हणून या कीर्तनाला शिकण्यासाठी लोकांची धावपळ सध्याच्या काळात चालू आहे. खरं पाहायला गेलं तर कीर्तन हे ईश्वराच्या भक्तीचा मार्ग आहे, विठ्ठलाच्या पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा मार्ग आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये कीर्तनाला एक व्यावसायिक स्वरूप आलेलं आहे. जसं आईवडील लहान मुलांना शिकवतात आणि डॉक्टर आणि इंजिनियर बनवतात, वकील बनवतात किंवा एखादा कलेक्टर बनवतात, त्याचप्रमाणे आताचे आईवडील सध्या मुलांना कीर्तनकार बनवण्याची फार मोठी घाई करत आहेत. त्यांना वाटतं की आमच्या मुलांनी कीर्तन शिकावं आणि कीर्तन शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं. म्हणजे काय, सध्या कीर्तन हे उपजीविकेचं साधन तयार झालेलं आहे. परंतु मंडळी, तो विषय सध्याच्या काळात आपण बाजूला ठेवूया. परंतु काही जिज्ञासू वृत्तीच्या लोकांना कीर्तन शिकण्याची फार मोठी ओढ लागलेली आहे. आणि म्हणून त्या लोकांनी आम्हाला मेसेजद्वारे सांगितलं की महाराज, आम्हाला कीर्तन कसं करायचं, कीर्तन कशा पद्धतीने शिकावं, कीर्तनासाठी काय काय गोष्टी लागतात आणि आम्ही कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने कीर्तन कशा पद्धतीने करू शकतो, याच्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती द्या. आणि म्हणूनच मंडळी, हे यूट्यूबचं चॅनल आपल्या सगळ्यांसाठीच आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला कीर्तन कशा पद्धतीने शिकता येईल आणि कीर्तन कशा पद्धतीने सादर करता येईल, अवघ्या 6 महिन्याच्या आत तुम्ही कीर्तनकार कसे होऊ शकता, हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि कीर्तन शिकण्याची सोपी पद्धत आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितली नाही, अशी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आता जवळपास तुम्हाला जर कीर्तन शिकायचं असेल, तुम्ही जर कीर्तन शिकण्यासाठी तयार असाल आणि नवीन असाल, तर तुम्ही आमचे व्हिडिओ रोज पाहत चला. आता कीर्तनाच्या बाबतीत मी रोज एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला कीर्तन कशा पद्धतीने शिकता येईल हे मी सांगणार आहे. तर मंडळी, कीर्तनाची सगळी पार्श्वभूमी आपण जाणून घेण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, तर आपल्याला कीर्तनकार जो पोशाख घालतात, तो पोशाख आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, कीर्तनाविषयी सगळी माहिती मी तुम्हाला अशी देत राहणार आहे. तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर कीर्तन शिकायचं असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आमचे व्हिडिओ रोज पाहत चला. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कीर्तनाचा पोशाख जाणून घेऊया. पहिल्यांदा आपण कीर्तनाचा पोशाख हा वारकरी संप्रदायाचा सर्वमान्य पोशाख आहे. तुम्ही सगळ्यांना कीर्तन तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, बघितलं असेल. कीर्तनामध्ये कीर्तनकार कमरेला त्या ठिकाणी रुमाल बांधतात आणि त्यानंतर धोतर घालतात, धोतर नेसतात आणि एक नेहरू शर्ट असतं, त्यांच्या अंगावरती सदरा असतो आणि डोक्यावरती फेटा बांधलेला असतो. अशा पद्धतीचा त्यांचा पोशाख आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर मंडळी, सुरुवात करूया त्यांच्या पोशाखापासून. तर सगळ्यात
पहिला पोशाख जर कोणता असेल कीर्तनकाराचा, तर तो पहिला पोशाख कोणता असेल तर तो फेटा आहे, वारकरी संप्रदायाचा फेटा. म्हणजे जर तुम्हाला कीर्तनकार व्हायचं असेल तर तुम्हाला अगोदर फेटा बांधता आला पाहिजे. जर तुम्हाला फेटा बांधता आला तर तुम्हाला कीर्तन करता येईल. तर पहिल्यांदा आपण पोशाखाचा अभ्यास करूया, नंतर आपण कीर्तनासाठी काय काय गोष्टी लागतात ते जाणून घेऊया आणि कमी वेळेमध्ये कीर्तन कसं करता येईल हे आपण प्रयत्न करूया. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर कीर्तनकार व्हायचं असेल तर तुम्हाला फेटा बांधता आला पाहिजे. तर तो फेटा कसा बांधायचा हेच मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, अशा पद्धतीचा एक फेटा आपल्याला बाजारामध्ये कुठेही मिळतो. कपड्याच्या दुकानामध्ये होलसेल किंवा किरकोळ कुठेही तुम्हाला कपडा हा मिळेल. खरं पाहायला गेलं तर फेट्याचा रंग हा भगवा असतो किंवा पिवळा असतो किंवा केशरी असतो. काही काही जागेवरती त्या ठिकाणी निळ्या रंगाचा सुद्धा फेटा घालतात. काही काही जागेवरती हिरव्या रंगाचा सुद्धा फेटा घालतात. म्हणजे फेटा कोणत्या रंगाचा असावा याचं वारकरी संप्रदायामध्ये सध्या तरी बंधन नाही. परंतु ज्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार सर्वमान्य फेटा जर कोणता असेल तर तो भगव्या रंगाचा आहे. तर मंडळी, हा माझ्याकडे भगव्या रंगाचा फेटा आहे. आता फेटा घालण्या अगोदर तुम्हाला असं या ठिकाणी आपल्याला असा कपडा घ्यायचा आहे आणि हा कपडा घेऊनच आपल्याला फेटा बांधायचा आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला कीर्तन शिकण्यासाठी फेटा अगोदर शिकणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहत चला आणि फेटा कसा बांधायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, हे बघा, असा कपडा घेतल्यानंतर आपल्याला फेटा कसा बांधायचा हे सध्याच्याला आपण रुमाल बाजूला ठेवूया. हे बघा मंडळी, असा त्या ठिकाणी कपडा घेऊन आपल्याला आता खरं पाहायला गेलं तर फेटा बांधण्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघाच, परंतु जे गावातली जे जुने वृद्ध म्हातारे लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी जर फेटा बांधलेला असेल तर तुम्ही त्यांच्याकडून तो शिकू शकता. परंतु व्हिडिओमध्ये बघून तुम्ही बऱ्याचपैकी शिकू शकता. तर मंडळी, फेटा बांधण्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला थोडं लक्ष देऊन व्हिडिओ बघा. त्यानंतर अशी वळी पाडून त्या ठिकाणी असा फेटा बांधायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, फेटा आपल्याला बांधता आला पाहिजे. जर आपल्याला फेटा बांधता आला तरच आपल्याला कीर्तन करणं अगदी सोयीचं होऊन जाईल. बघा मंडळी, कुठल्याही आरशात न बघता मी या ठिकाणी फेटा बांधलेला आहे. याचं कारण म्हणजे काय, तर आपल्याला फेट्याचा सराव झाला पाहिजे आणि याचा सराव तुम्ही रोज दिवसातून 2 ते 3 वेळा करावा. तर मंडळी, अशा पद्धतीने फेटा तुम्हाला बांधता जर आला तर समजून चला तुम्ही कीर्तनासाठी सुरुवात केलेली आहे. आता मंडळी, तुम्ही जर म्हणत असाल की कीर्तन शिकण्यासाठी आम्ही तुमचेच व्हिडिओ का बघावात, तर त्याचं कारण सांगतो मंडळी. लहानपणापासून मी कीर्तन परंपरेमध्ये काम करत आहे, वारकरी संप्रदायामध्ये काम करत आहे आणि कितीतरी दिवस, कितीतरी वर्ष झाले की आज मी कीर्तन करतो. 1000-2000च्या वर कीर्तन झालेले आहेत आणि त्या कीर्तनाचा प्रदीर्घ असा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून कीर्तन कशा पद्धतीने करता येईल याचा अनुभव असल्यामुळे तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत चला. आज मी तुम्हाला कीर्तनाचा फेटा कशा पद्धतीने नेसावा हे सांगितलंय. कीर्तनाचे वेगवेगळे पेलू, कीर्तनाला शॉर्टकटमध्ये तुम्हाला कसं शिकता येईल हे सगळं काही मी सांगणार आहे. आणि कुठल्याही संस्थेत न जाता आतापर्यंत यूट्यूबवर तुम्हाला कीर्तनाची कोणीही माहिती देणार नाही, ती सगळी माहिती मी तुम्हाला आता इथून पुढे सांगायला सुरुवात करणार आहे. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत चला आणि नक्कीच पाहत चला. जे लोकांना कीर्तन शिकायचं आहे त्यांनी आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा. तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला कमेंट माध्यमातून देत चला. आम्ही तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करू. रामकृष्ण हरी.